नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आहे, म्हणजे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. तेव्हा गोचरीच्या चंद्रानुसार आपण हे ठोकताळे राशी भविष्याचे वर्तवत असतो. त्यामुळे सोमवारी मेष राशीमध्ये चंद्र आहे, मंगळवार बुधवार वृषभ राशीत आहे, गुरुवार शुक्रवार मिथुन राशीत आहे आणि शनिवार रविवार हा कर्क राशीत आहे. त्यानुसार आपण हे भविष्य वर्तवणार आहोत. मंडळी, पुढच्या रविवारी म्हणजे 4 तारखेला आषाढाची अमावस्या आहे. याला दिव्यांची अमावस्या असं म्हणतात. आपल्याकडे बहुजन समाजात आणि आता भद्र समाजात देखील ही अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी करायची पद्धत आहे. ती का करतात गटारी म्हणून? गटारात तर कोणी लोळताना दिसत नाही, पण ती गटारी म्हणून का करतात हे काय माहिती. किंवा कदाचित त्यामागे असं असेल की श्रावण महिना पाळणारे आणि न पाळणारे, म्हणजे श्रावण महिना पाळणारे जे असतात ते गणपतीवरती फूल पडेपर्यंत, म्हणजे गणपती घरातनं बाहेर जाईपर्यंत पाळतात तो. तर त्या दृष्टीने शरीर शुद्ध व्हावं म्हणून जे काही अंगामध्ये मल आदी जे गुण आहेत तामसी, त्या सगळ्यांचा त्या एका दिवशी सेवन करून त्याग करायचा आणि पुढचा महिनाभर काय जो असेल तो शुद्ध राहायचं, अशी त्यामागची कल्पना असावी. तर मंडळी, श्रावणामध्ये आपल्या चॅनलवरती मी काशी आणि अयोध्या यात्रा केली त्याचे व्हिडिओ टाकणार आहे, तेव्हा ते देखील तुम्ही आवर्जून बघा. आता श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन या आठवड्याचं भविष्य कथन करायला सुरुवात करतो. मेष रास. सोमवार हा मेष राशीला शारीरिकदृष्ट्या चांगला आहे. शरीर प्रकृती चांगली राहील, नवीन कल्पना सुचतील, आनंद घ्याल जीवनाचा. मंगळवार बुधवारी पैशाची कामं करून घ्या. पैसे वगैरे जर कुठे काही अडकलेले असतील तर ते सोडवून घ्या. कुणाकडून काही येणं असेल तर त्याच्या मागे तगादा लावा. बुधवार गुरुवार हा चांगला आहे. प्रवासाच्या दृष्टीने, लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा चांगला आहे. प्रवासात त्रास होणार नाही, व्यवस्थित प्रवास होईल आणि एकंदरीत आनंदात जाईल. शुक्रवार शनिवारी घर लावणं, घर आवरणं, घरासंबंधीची काही चांगली कामं करणं याच्यामध्ये वेळ घालवावा लागेल. वृषभ रास. वृषभ राशीला सुरुवातीला रविवारी आपला सोमवारी हा थोडा खर्चाचा जाण्याची शक्यता आहे. आकस्मिक खर्च असतील किंवा कदाचित आधी ठरवून केलेले खर्च असतील, पण पैशाचा व्यय होईल. मंगळवारपासून मात्र पुढे आठवडा चांगला आहे. मंगळवार बुधवार शरीर प्रकृती एकंदरीतच मित्रमंडळी गृहसौख्य या दृष्टीने आनंदाचा जाईल. दगदग होणार नाही, मनाला काळजीने कुठलेही घेरलं जाणार नाही. गुरुवार शुक्रवारी पैशाचे व्यवहार करा, काय असतील ते. जर काही ठेवी बिवीट करायच्या असतील, फिक्स डिपॉझिट करायचं असेल तर त्यासाठी गुरुवार हा चांगला आहे. शुक्रवार देखील चांगला आहे. शनिवार रविवारी हे तुम्हाला सहलीचे किंवा आनंदात घालवण्याचे मित्र मंडळी, नातेवाईक, घरातली माणसं यांच्याबरोबर छोट्याशा सहलीवर जाऊन आनंदात दिवस घालवण्याचा असा हा काळ आहे. मिथुन रास. मिथुन राशीला सोमवार चांगला आहे, म्हणाल ते होईल. अडकलेली कामं तात्काळ पूर्ण करून घ्या. मात्र पुढचे 2 दिवस हे खर्चाचे, दगदगीचे. कायदा पाळला पाहिजे, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याचे जाण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला असेल. आठवड्याचा शेवट मौज मजेमध्ये
आनंदात घालवाल. कर्क रास, नोकरी धंद्यामध्ये जी काही कामं असतील ती महत्त्वाची कामं सोमवारी उरकून घ्या. जे नोकरदार असतील त्यांच्या कामाची वाखाणणी होईल, त्यांच्यावरती नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना ती नोकरी दृष्टीपथात आल्याचं दिसेल. बुधवार गुरुवारी तुम्ही म्हणाल ते होईल. चांगला काळ आहे. जी काही कामं अडकलेली असतील, तुमच्या मनामध्ये करायची असतील, ती बुधवार गुरुवारकडे उरकून घ्यायला मंगळवार बुधवार गुरुवार उरकून घ्या. त्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. शुक्रवार शनिवार रविवार हे मित्रमंडळींबरोबर घरातल्या माणसांबरोबर आनंदात घालवण्यासाठी आहेत. पैसा मिळेल पण तो खर्चही होईल, त्यामुळे त्याची फारशी फिकीर करू नका. सिंहरास, सिंहराशीच्या माणसांनी सोमवार हा धार्मिक कार्यात घालवायचा आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मित्रमंडळींच्या भेटी होतील. भावंडांकडून चांगली खबर मिळेल. भावंडांकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. पुढचे दिवस मात्र हे चांगले आहेत. नोकरी धंदा व्यवसाय आवक या दृष्टीने हा आठवडा अत्यंत चांगला जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी पैसा मिळेल. आनंदात वेळ जाईल. मित्रमंडळींबरोबर थोडीशी चैन करावी असं वाटेल आणि त्यात गैर काही नाही. मजा करा. आठवड्याचा शेवट आनंदात घालवा. हा संपूर्ण आठवडा सिंह राशीवाल्यांसाठी आनंद आनंद आणि आनंद आहे. कन्या रास, सोमवारी जरा प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. मंगळवारपासून आठवडा हा चांगला आहे. मंगळवारी लहानसे प्रवास घडण्याची शक्यता आहे किंवा प्रवासाचे बेत आखले जातील. तुम्हाला काही नवीन कल्पना सुचत असल्या तर त्या तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या समोर मांडा. त्याला सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला लाभेल. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी शनिवारी नोकरी धंदा व्यवसाय ह्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टी घडतील. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील. नोकरी असेल तर नवीन जबाबदारी खांद्यावरती टाकली जाईल. हाताखालची माणसं देखील तुमच्याशी चांगल्या प्रकाराने सहकार्य करतील. आठवडा चांगला आहे. तूळ रास, तूळ राशीला सोमवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने घरातल्या किंवा जवळच्या माणसांच्या सहवासाच्या दृष्टीने आनंदाचा आहे. मंगळवार बुधवारी मात्र जरा सांभाळा. व्यसनापासून सावध राहा. कदाचित त्याच्यातून शरीराला त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला आहे. बारीकसा प्रवास घडण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींबरोबर घरातल्या माणसांबरोबर वेळ आनंदात जाण्याची आनंदात घालवण्याची हीच वेळ आहे. हा विकेंड हा तसा सर्वच लोकांच्या दृष्टीने आनंदाचा आहे. फक्त काही लोकांना तो शारीरिक मानसिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास, सोमवारी शरीर दुखणं हाडं दुखणं अशा स्वरूपाचा त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो विश्रांती घ्या. सर्दी पडसं याचा त्रास डोकेदुखी लागलीच औषध योजना करा. नोकरांवर विसंबून राहू नका. स्वतःची कामं स्वतः करा. मंगळवार बुधवार गृहसौख्याच्या दृष्टीने आपल्या जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने नोकरी धंदा किंवा व्यवसायात असाल तर व्यावसायिक पार्टनरच्या दृष्टीने हा सहकार्याचा जाईल. शेवट मात्र पुन्हा एकदा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे.
तेव्हा सांभाळा. जुनाट एखादा रोग डोकं वर काढण्याची शक्यता आहे. खास करून हाडांशी संबंधित रोग हा त्रास देण्याची शक्यता आहे. धनुरास, सोमवारी मुलं आनंद देतील. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सुसंगती राहील. जे काम ज्या वेळेला व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल ते काम सोमवारी यशस्वीपणाने पार पडेल. मंगळवार बुधवार मात्र थोडी धावपळ होईल, तारांबळ उडेल, घाई होईल. हाताखालचे लोक सहकार्य करणार नाहीत. एखादी वस्तू चोरी होईल किंवा गहाळ होईल किंवा कुठे ठेवले हे आठवणार नाही. तर त्यामुळे सावध राहा. बारीक सारीक आजार मंगळवार बुधवारकडे येण्याची शक्यता आहे. गुरुवार शुक्रवार मात्र गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र व्यसनाचा अतिरेक करू नका. त्रास होण्याची शक्यता 100% आहे. व्यसनापासून सावध राहा. मित्रमंडळींबरोबर प्रलोभनाला बळी पडू नका. आनंद घ्यायचा तो मोजकाच घ्या. मकर रास, आठवड्याच्या सुरुवातीला घरासंबंधी काही कामं असतील, घर लावणं म्हणा, घर झाडणं म्हणा, ती सगळी करून घ्या. घरासंबंधी, आईसंबंधी, आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल तर सोमवारी घेऊन जा. मंगळवार बुधवार हा एकंदरीत कोऑर्डिनेशनच्या दृष्टीने हा चांगला आहे. जी कामं तुम्हाला करायची आहेत ती होतील. त्याच्यामध्ये डिले होणार नाही, वेळ होणार नाही. मुलं बाळं ऐकतील, आनंद देतील. त्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने थोडासा दगदगीचा आहे. तेव्हा सांभाळा. काही वाटलं आपल्याला काही होतंय, जाणवतंय तर लगेच डॉक्टरला दाखवण्याची काळजी घ्या. कुंभ रास, सोमवार चांगला आहे. नवीन कल्पना सुचतील, पराक्रमाला उभारी येईल. नोकरी धंद्यामध्ये असाल तर नवीन धाडसी पावलं टाकली जातील. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी खांद्यावर येईल. धंदा असेल तर नवीन कल्पना सुचतील, त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. गृहसौख्याच्या दृष्टीने आठवड्याचा मध्य हा चांगला आहे. नवीन घर घ्यायचं बघत असाल, शोधात असाल तर मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा आनंदात उत्तम प्रकारे जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आता मीन रास, मीन राशीला सोमवारी कुणालाही पैसे देऊ नका, परत मिळणार नाहीत. पैसे जाण्याची शक्यता आहे. तेव्हा पैशाचे व्यवहार हे जपून करा. मंगळवार बुधवारी नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगला आहे. छोटे प्रवास घडतील. आपल्या आप्त इष्ट मित्रांच्या भेटी होतील. बंधुवर्गाच्या भेटी होतील. त्यातून आनंद मिळेल. आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने एकंदरीतच घरात पत्नी, मुलं किंवा आपले मित्र यांच्याबरोबर आनंदात जाण्याची शक्यता आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं ढोबळमानाने या आठवड्याचं वर्तवलेलं राशी भविष्य. तुम्हाला आपल्या पत्रिकेतल्या समस्या त्यांचं निराकरण जर करून हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर मला पाठवा. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या कॉल करून किंवा व्हॉट्सॲपवरती तुमच्याशी संवाद साधून तुमच्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन. तेव्हा आता हे राशी भविष्याचा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतोय. हा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कमेंट करत नाही, लाईक करत नाही. हा जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.